खेळातून शिका च्या आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण अनेक भावनांपैकी आनंद या भावनेची ओळख करून देणार आहोत। वेगवेगळ्या भावना ओळखणे, समजून घेणे, एखादी भावना निर्माण झाली की शरीर त्याला कसा प्रतिसाद देते ते आधी समजून घेणे फार गरजेचे आहे। एकदा का मुलांना या गोष्टी समजल्या की मुलं स्वतःला आणि इतरांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात। यासाठी लागणारे साहित्य आहे जुन्या वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील आनंदी चित्रांचे कातरणे। चला बघूया अंगणवाडीमध्ये मुलांच्या बरोबर ही ताई गोष्ट सांगत आनंद या भावनेची कशी ओळख करून देत आहे। मुलांनो, मी आज तुम्हाला एक मजेदार छानशी गोष्ट सांगणार आहे। त्रिशा नावाची मुलगी आहे। ती आपले आई बाबा आणि छोटा भाऊ यांच्या सोबत नागपूरला राहते। तिला एक आजी पण आहे। बघा, ती आजी कुठे राहते? पण ही कुणाची लाडकी असते त्रिशा? आजीची। मग आजी गावाला गेल्यामुळे ती दुःखी होते। ती जेवण करत नाही, ती कुणाशी बोलत नाही। तिला कुणाची आठवण येते? आजीची। आणि सतत ती अशी रुसमुसलेली असते। मग एक दिवस काय होतं माहिती आहे? आजीचा फोन कुणाला येतो? पप्पांना। कुणाला येतो? आणि आजी सांगते की मी आता त्रिशाला भेटायला नागपूरला येणार। मग आजी येते। मग आजी आल्यानंतर दोघी पण खुश राहतात। हो, त्रिशाला खूप आनंद झाला। जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा आपण काय करतो?